थँक्यू सर. अगदी चांगला उल्लेख केला. आपण पाहायला गेलं तर ठाणे असेल, रायगड असेल, नवी मुंबई असेल, ह्यामधील क्रिकेट जिवंत ज्याने मात्र ठेवलेलं आहे त्या आदरणीय दीपकजी पाटील सर आणि क्रिकेटवरती नित्यांत प्रेम करणारं व्यक्तिमत्व म्हणजे टॉनी साहेब यांचं इथे शुभ आगमन होताना आपल्याला पाहायला मिळते. त्यांचंही आपण करूया सहर्ष स्वागतम सुस्वागतम. जाऊया मॅचकडे आणि मॅच ही तेवढीच मात्र उत्तम इथे पार पडताना पाहायला मिळते. मॅच आहे गणेशवाडी आणि वीरवाडी या दोन संघांमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. स्लाइट आउटसाइड ऑफ स्टंप डिलिव्हरी, थोडासा बाहेर जाणारा बॉल आणि त्याच्यानंतर मात्र इथून पंचांचा निर्णय येईल वाईट. एक अतिरिक्त धाव मात्र जोडली जाईल आणि या एका धावेने धावफलकावरती धावा लागल्या जाते त्या 5 आणि स्कोर बोर्ड इथे मात्र पाहायला मिळतोय. एक उत्तम स्पर्धा आपण पाहतोय डॅशिंग अध्यक्ष चषक 2024. रोहित ऑन स्ट्राईक, बाहेर जाणारा बॉल थोडासा स्कीट होतो. आपण पावसाळी रबर बॉलमध्ये जर पाहायला गेलं तर बऱ्याच वेळा मात्र असं होताना पाहायला मिळतं आणि गोलंदाजांना थोडीशी अडचण सातत्याने मात्र होताना पाहायला मिळते. सार्थक गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतात येते. प्रथमतः टॉस जिंकली गणेशवाडी आणि टीमनं आणि चित्रक्षण बरोबर जाण्याचा निर्णय इथे घेण्यात आलाय. लोअर फुल टॉस बॉल, त्याच्यावरती आक्रमण, न्याहारलंय, पारखलंय, बहारलंय, ही बॉल फेकून दिले सीमा रेषा पार 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 पार. आहे आणि सातत्याने दीपक पाटील साहेब आणि टॉनी साहेबांची यारी आपण पाहिली आणि दोघांचंही ते मात्र शुभ आगमन झाले. त्यांचं आपण करतोय सहर्ष स्वागत. इथे सार्थकला मात्र एक लाईन आणि लेंथवरची गोलंदाजी करावी लागेल. लोअर फुल टॉस बॉल होता, अगदी मेजवानी होती, त्याला मात्र अगदी पूलमध्ये कन्वर्ट करण्यामध्ये यशस्वी झालेत आणि हे 6 धावा सहजरित्या मात्र येताना पाहायला मिळाल्या आणि या 6 धावेनं धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या 12. आणखी क्लास ब्लॉक होलचा बॉल पाहायला गेलं तर यॉर्करचा प्रयत्न सार्थक यांनी केला आणि चेंज ऑफ द स्पेस गती परिवर्तन त्याच्यानंतर मात्र पाहायला गेलं तर इथून सार्थकनं आपल्या गोलंदाजीचा क्लास मात्र इथे दाखवलाय आणि इथून सिंगलला डबलमध्ये इथे मात्र कन्वर्ट करण्यामध्ये यशस्वी होताना पाहायला मिळेल. रनिंग बिटवीन द विकेट आणि षटक क्रमांक पहिलं समाप्त झालं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत त्या 14 धावा 14 आणि स्कोर बोर्ड. ऐकूया एक सुंदर संगीत डीजे. अनेक जणांचे असतात आणि तेच आपण सातत्याने इथे मात्र पाहायला मिळत आहेत. नवी मुंबईमधील सुप्रसिद्ध मैदान आणि अनेक नवी मुंबईमधील स्पर्धा आपल्याला मात्र बालाराम पाटील साहेबांच्या नावानं मात्र पाहायला गेलं तर इथे होताना पाहायला मिळत आहेत. मग आमचे टॉनी साहेब असतील, दीपक पाटील साहेब असतील, नवी मुंबई प्रीमियर लीगचे कमिशनर म्हणून सातत्याने या मैदानामध्ये स्पर्धा होताना पाहायला मिळतात. फ्लाय झालाय क्लास आणि क्लासिकल, हा बॉल होते फरार, सीमारेषा पार, धावा आल्या 4 4 4 चौकार. आता त्याने बहरताना मात्र पाहायला मिळाले. आज कराड ग्रामीण क्रिकेट असोसिएशन म्हटल्यानंतर एक पश्चिम महाराष्ट्रातील उत्तम आपल्याला संघटना मात्र पाहायला मिळतोय आणि या संघटनेला एकांकित करण्याचा काम ज्याने केले ते आदरणीय सचिनजी देसाई साहेब आणि त्यांच्याच नावानं डॅशिंग अध्यक्ष चषक 2024 संपन्न होताना पाहायला मिळतोय. मिडऑफमध्ये खेळून काढला होता, सिंगलला डबलमध्ये परत एकदा कन्वर्ट केले. हे दोन्ही फलंदाज तेवढेच दमदार आहेत, रोहित आणि अमोल. आणि गोलंदाजी मार्गवरती तुषार यांना मात्र आमंत्रित केलं जाते. दुसरा षटक मार्गस्थ आहे. इथून धावफलकावरती एकूण धावा लागल्या जाते ते 20 20 आणि स्कोरबोर्ड 10च्या सरासरीने आतापर्यंत धावा जमवल्या जातात. इथे हाफ ट्रॅकर बॉल, त्याच्यावरती मात्र चान्स घेतलाय. नजाकत, ताकद, सौंदर्य सगळ्यांचा परफेक्ट मिलाप, बॉल सीमा पार, धावा येते 6 षटकार. अमोलने अमोल कामगिरी केली. स्ट्रेट ड्राईव्ह मात्र परफेक्ट इथे मात्र पाहायला मिळालं. साईड आउटसाइड मिडल स्टंप डिलिव्हरी, त्याच्यानंतर परफेक्ट शॉट सिलेक्शन इथे पाहायला मिळालं. तुषारच्या वरती हल्ला
मिस टायमिंग शॉट, थोडीशी उंची जास्त आहे, क्षेत्ररक्षक आहे तिथे, बॉल पर्यंत पोहोचलेत का, बॉल होतोय फरार. इथे मात्र क्षेत्ररक्षकांच्या हाताला झटका आणि बोटाला दिला चट 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 चटका, बॉल होते फरार, सीमारेषा पार, 4 धावा. पंचांचा निर्णय येणे बाकी आहे. चौकार आणि या 4 धावेनं अगदी भिंगरीसारखा धावफलक मात्र धावताना पाहायला मिळत आहेत आणि इथून 30 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. 13 आणि स्कोरबोर्ड इथून पाहायला मिळत आहेत आपल्याला. वेगवान बॉल ते सरार इथे मात्र पाहायला मिळालं आणि त्याच्यानंतर डॉट बॉलचे समीकरण मात्र पाहायला मिळतोय. तुषारचा आत्मविश्वास थोडासा वाढला जाईल आणि इथून डॉट बॉल नंतर थोडासा गोलंदाजांचा बाजूनं मात्र हा क्रिकेट बदलताना पाहायला मिळतोय. इथे आपटी बॉल इथे पाहायला मिळालं, चांगली गोलंदाजी, बॅक टू बॅक दुसरा डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. एंड इज वेल, शेवट गोड करत असताना अगदी साखरेसारखं आपल्याला पाहायला मिळत आहेत गोलंदाज तुषार आणि शेवटचा बॉल डॉट करत असताना षटक क्रमांक समाप्त होत आहे दुसरं आणि 2 षटकांच्या खेळीनंतर धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत त्या 30 धावा. आतापर्यंत आपण पाहायला गेलात तर धावफलकावरती 15च्या सरासरीनं या धावा मात्र जमवल्या जात आहेत. तुम्ही पाहताय, अनुभवताय. ST11 गणेशवाडी आयोजित डॅशिंग अध्यक्ष चषक 2024चं दमदार आयोजन. अनेक मान्यवरांची मांदियाली आपल्याला मात्र व्यासपीठावरती सकाळच्या सत्रापासून मात्र पाहायला मिळाली. आज नवी मुंबईचा क्रिकेट खऱ्या अर्थानं कोणी जर जपून ठेवला असेल, कोणी जर इथे मात्र बहर दिली असेल ज्या क्रिकेटला, तर निश्चितच पहिलं नाव आमच्या नजरेसमोर येतोय ते म्हणजे आदरणीय दीपकजी पाटील साहेब. कारण अनेक खेळाडूंना मात्र त्यांनी संधी दिली, अनेक खेळाडूंना मार्गदर्शन केले, अनेक खेळाडूंना त्यांनी आर्थिकरूपया मदतही केली. असे खेळाडूंचे मात्र तारणहार, त्यांची उपस्थिती आवर्जून आपल्याला व्यासपीठावरती, मुख्य व्यासपीठावरती इथे मात्र पाहायला मिळते. दीपकजी पाटील साहेबांचं पुनश्च परत एकदा आपण इथे सहर्ष स्वागत करत आहोत. हे अध्यक्षांवरचं प्रेम आहे जे सचिनजी देसाई साहेबांनी पेरले ते उगवताना मात्र पाहायला मिळतोय. पावसाची रिमझिम परत एकदा मैदानामध्ये आपल्याला इथून पाहायला मिळतोय. केडी गोलंदाजीवरती अंतिम षटकासाठी अमोल आहेत स्ट्राईक एंडला. वन हँड शॉट खेळण्याचा प्रयत्न इथून पाहायला गेलं तर रिषभ पंतची आठवण करून देणार आणि नो बॉलचा इशारा पंचांचा येतोय. म्हणजे 2+1 3 धावा एकूण आणि गोलंदाजांवरती ॲक्सेप्ट. इथे मात्र गोलंदाजांना दंडात्मक कारवाईला सामोरं जावं लागेल. थ्रू गोलंदाज इथे मात्र बाद केले जातील, पॅनल्टीच्या धावा येतील आणि इथून एकूण नो बॉलची 1 धावून 2 धावा काढल्यात अशा 3 धावा आणि पॅनल्टीच्या 2 धावा पकडून 5 धावा या बॉलवरती येताना पाहायला मिळतील आणि गोलंदाजालाही इथे मात्र बदलाव करावा लागेल. गोगाव एक्सप्रेस म्हणून ज्यांची ओळख आहे आपण पाहतोय व्यासपीठाच्या समोरून जाताना रुपेशजी भावके यांचं इथे शुभ आगमन झालंय, त्यांचंही आपण करतोय सहर्ष सहर्ष स्वागत. त्याच दरम्यान या ठिकाणी ज्यांचं नुकतंच शुभागमन झालेलं आहे, कोपरकरने 40+1 चांगले खेळाडू आणि त्याचबरोबर आमच्या कोपरकरने ग्रामविकास मंडळाचे उपाध्यक्ष, ज्ञानविकास संस्थेचे खजिनदार आदरणीय विद्यानंद पाटील भाऊ यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचंसुद्धा डॅशिंग अध्यक्ष चषक या पावसाळी रबर बॉल स्पर्धेमध्ये आम्ही मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करीत आहोत. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. थँक्यू. आज अनेक मान्यवरांची मांदी आली आणि त्याच दरम्यान त्यांच्या समेत मात्र सावकार सावळे साहेब इथे उपस्थित झालेले आहेत. त्यांचं सुद्धा या डॅशिंग अध्यक्ष चषकामध्ये सहर्ष स्वागत आहे. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. मॅच मध्ये आपण पाहायला गेलं तर आतापर्यंत धावफलकावरती धावा लागल्या जाते त्या 42 धावा, 42 धावा. चांगली लय इथे मात्र पकडताना पाहायला मिळतात. नो बॉलच्या बॉलवरती षटकार आलाय. फ्री हिटचा बॉल इथून असणार आहे. रोहित ऑन स्ट्राईकला इथे मात्र पाहायला मिळतात आपल्याला. एक नजाकत भरलेली बॅटिंग दोन्ही फलंदाजांनी केली. रोहित आणि अमोल. विकासांना कामगिरी करावी लागेल परंतु लोअर फुल टॉस बॉल तोफा होता, तोफ्याला केलाय कबूल 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 कबूल.
या 6 धावेनं अगदी धावफलक मात्र अगदी पिंगरीसारखी धावताना मात्र पाहायला मिळतोय इथे. रोहित आणखी एकदा खरा बॉल, नो बॉलचा इशारा परत एकदा आलेला आहे तिथे आणि इथून एक धाव अतिरिक्त मिळेल आणि त्याचबरोबर नो आहे का? 49 धावा 49 आणि स्कोर बोर्ड इथे मात्र पाहायला मिळतात. मोठी धावसंख्या इथे जमवण्यामध्ये यशस्वी होताना पाहायला मिळतात गणेशवाडी आणि गोलंदाज इथे मात्र बदलाव केला जाईल. पावसाची ही रिमझिम इथे मात्र पाहायला मिळाली. इथे मैदानामध्ये पाऊस आणि पावसाळी रबर बॉल म्हटल्यानंतर खेळाडूही मात्र प्रतीक्षित असतात की पाऊस कधी येणार आणि त्याच पावसाचं मात्र शुभागमन इथे मात्र होताना पाहायला मिळतोय. इथून गोलंदाजा बदलाव केला जातोय. नवीन गोलंदाज बुवा अर्थातच सुहास काशीत यांना इथे मात्र आमंत्रित केलं जातोय. रोहित आहेत आपण पाहायला गेलं तर ऑफ साईडला खेळून काढलंय, स्लाइडली ढकलून दिलं होतं फक्त तिथे समजदारीचं क्रिकेट आणि एक सिंगल इथे मात्र येताना पाहायला मिळेल. हा अंतिम षटक थोडासा मात्र महागड जाताना पाहायला मिळतोय आणि परिपूर्ण जर पाहायला गेलात तर इथून श्री जुगाई देवी स्पोर्ट्स वीरवाडी यांच्या बाजूने मात्र हा षटक जाताना पाहायला मिळतोय. कारण आतापर्यंत 50 धावा ही मात्र इथे कंप्लीट होताना पाहायला मिळतील. टायमिंग प्रॉपर आहे. क्षेत्ररक्षक आहे तिथे परंतु क्षेत्ररक्षकाच्या वाकाच्या बाहेर बॉल होतोय फरार. सीमारेषा पार आणि केक इथे मात्र दी धडक चांगला फटका खेळून काढलाय या 4 धावांसाठी आणि या 4 धावेने धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत. 54 धावा 55 धावा लागल्यात. 5 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय. दोन्ही फलंदाजांनी चांगली लयमध्ये फलंदाजी केली. जसं हवंय तसं मात्र क्रिकेट इथे खेळून काढले. ट्रॅकर बॉल त्याच्यावरती ही आक्रमण अगदी नाईस साऊंड पाहायला मिळालं. सारे गमप्प धनिसा खन 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 खनखनीत आवाज हा येतोय षटकाराचा आणि ठोकलाय षटकार अमोल मात्र फलंदाजांनी आणि या षटकारानं मात्र इथून पहिले इनिंगचा खेळ समाप्त झालाय आणि धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या 61 धावा आणि विजयासाठी 62 धावांची गरज असणार आहे ती टीम श्री गणेश 11 गणेशवाडी या टीमला. चला श्री एलोबा स्पोर्ट्स एळगाव आणि मॅक्स स्पोर्ट्स घोगाव दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती करेन की आपण इथून टॉससाठी यायचं आहे. श्री भैरवनाथ स्पोर्ट्स माफी असावी श्री एलोबा स्पोर्ट्स एळगाव आणि मॅक्स स्पोर्ट्स घोगाव. चला रुपेश भावकी इथे उपस्थित आहेत तरी श्री एलोबा स्पोर्ट्स एळगाव आपण इथे प्लीज यायचं आहे टॉससाठी आणि इथे टॉस घेतला जाईल. आपण पाहायला गेलं तर नवी मुंबईमधील तमाम क्रीडा रसिकांवरती क्रिकेटवरती ज्या क्रिकेट जगवलंय त्या सगळ्या मान्यवरांच्या शुभहस्ते ते मात्र टॉस घेतला जाईल आणि जोडले जातील उमेशजी म्हात्रे सर. चला आपण टॉस करणार आहोत. श्री एलोबा स्पोर्ट्स एलगाव आणि मॅक्स स्पोर्ट्स घोगाव दोन्ही टीमचे कॅप्टन आपण लवकरात लवकर व्यासपीठावरती यायचं आहे. चला रुपेश भावके इथे उपस्थित आहेत आणि टॉस करण्यासाठी मी विनंती करतोय. मी विद्यानंद पाटील भाऊ आणि दीपक बालाराम पाटील या दोघांना मी विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करायचा आहे. त्याचबरोबर आमचे रमेश मडवी टॉनी यांना सुद्धा मी आमंत्रित करतो. आपण सुद्धा यायचं आहे. या तिन्ही मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये टॉस होईल. त्यानंतर आमचे सावकर सावळे आपण सुद्धा या. श्री एलोबा स्पोर्ट्स एलगाव आणि मॅक्स स्पोर्ट्स घोगाव या दोन टीमच्या दरम्यान नेक्स्ट मॅचचा टॉस आम्ही संपन्न करतोय. चला महिम लवकर या. महिम धावत या. आमच्या कोपरकिरणे गावचे ग्रामविकास मंडळाचे उपाध्यक्ष त्याचबरोबर ज्ञानिकाव संस्थे हायस्कूलचे खजिनदार आणि आमच्या भूमिपुत्र क्रीडांगणाचे कैवारी म्हटलं तरी वावगं ठरणार नाही सर्वांचे लाडके भाऊ विद्यानंद पाटील यांच्या शुभ हस्ते टॉस होईल. दोन्ही टीमला शुभेच्छा. आणि कॉल इथे कोण करेल? चला मॅक्स स्पोर्ट्स घोगाव या टीमचा कॉल आहे. छापा म्हणजे हेड इज अ कॉल अँड इट इज अ टेल. अभिनंदन टीम एलगाव एलोबा स्पोर्ट्स अभिनंदन.
टॉस तुम्ही जिंकलेला आहात, रबर बॉल स्पर्धा तुम्ही खेळताय, डॅशिंग अध्यक्ष चषक एक नाव वेगळं आहे आणि या स्पर्धेमध्ये तुम्ही खेळत असताना टॉस तुम्ही जिंकलाय, निर्णय काय असेल या मॅचमध्ये? आम्ही बॅटिंग घ्यायचं ठरवलं आहे. चला, बॅटिंग करण्याचा एक धाडसी निर्णय घेतला आहे, तर कितीपर्यंत जाण्याचा तुमचा प्रयत्न असेल 3 ओव्हरच्या या मॅचमध्ये? तसं ठरवलं आहे तर 40+ रन बनवायचं ठरवलं आहे आम्ही. जास्तीत जास्त वर धावा बनवायचा, जे जितक्या धावा बनवता येईल तेवढा बनवणार आहे. कसं आनंद व्यक्त करता या स्पर्धेमध्ये? पावसाळी रबर बॉल स्पर्धेची मजा काय असते या डॅशिंग अध्यक्ष चषकामध्ये आपल्याला पाहायला मिळते, तर काय सांगशील या ओव्हरऑल स्पर्धेबद्दल, डॅशिंग अध्यक्ष चषकाबद्दल? आयोजन तसं खूपच चांगलं केलेलं आहे अध्यक्षांनी, आणि टेनिसपेक्षा जी रबरला मजा आहे ना ती वेगळीच मजा असते. यात पडणे, उभं राहणे, धावणे, पळणे, ह्यात खूपच वेगळी मजा आहे टेनिसपेक्षा. आणि आयोजन तर खूप चांगलं आहे आणि आम्हाला चान्स दिला त्याबद्दल धन्यवाद. चला, विश यू ऑल द बेस्ट. खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. रुपेशकडे येतोय. टॉस तुम्ही गमावलाय, टॉस तर जिंकला असता तर तुमचा निर्णय काय झाला असता या मॅचमध्ये? आम्ही पहिल्यांदा सर टॉस जर जिंकला असता तरी पण आम्ही क्षेत्ररक्षणच घेतलं असतं. आता क्षेत्ररक्षणाला जसं तसं झालेलं आहे, कितीपर्यंत रोखण्याचा प्रयत्न कराल आणि तू काय सांगशील या डॅशिंग अध्यक्ष स्पर्धेबद्दल? डॅशिंग अध्यक्ष चषक बघायला गेलं तर आत्तापर्यंत पाठच्या वर्षी झालेलं होतं, आत्ताही होत आहे. पाठच्या वेळेस झालेलं होतं ते टेनिसमध्ये झालेलं होतं, चांगलं नियोजन केलेलं होतं त्यांनी, आणि आत्ताही चांगलंही नियोजन आहे डॅशिंग अध्यक्ष चषकचं. चला, विश यू ऑल द बेस्ट. तुम्हाला सुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा आहेत या मॅचमध्ये. मित्रांनो, या मॅचचा टॉस नुकतंच आमच्या मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये संपन्न केलेला आहे आणि टॉस मात्र जिंकलाय मॅक्स स्पोर्ट्स घोगावच्या विरोधामध्ये. श्री एलोबा स्पोर्ट्स एलगाव या टीमनानी प्रथम एक धाडसी निर्णय म्हणजेच बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे. जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये, ऐकूया पुन्हा एकदा रुपेश पाटील यांना. धन्यवाद. थँक्यू सर. आपण पाहिलं गेलं तर पहिल्याच बॉलवरती आक्रमण केलं आहे. टिकपॉट टॅग ज्याला म्हणतात ना, की 62 धावा जमवायच्या आहेत, मोठी धावसंख्या आहे, करंट रन रेट आपल्याला पाहायला गेलं तर मोठं आहे आणि त्या प्रकारे मात्र इथून हल्ला चढवला गेला आहे. आणि पहिल्याच बॉलवरती केडी याने मात्र इथे इरादा पक्का केला आहे. षटकारानं खातं ठोकलंय, त्याच्यानंतर स्लोवर डिलिव्हरी, फ्लॅट एट इथे मात्र बॉल पाहायला मिळालं आणि ती खासियत आहे महेश यांच्याकडे, आणि तेच मात्र गोलंदाजी इथे मात्र पाहायला मिळतोय. आणि यस, त्याचमुळे की काय आपण हा पाहायला गेला तर डॉट बॉल आलाय. 6 बॉल, पहिलाच बॉल मात्र इथून षटकारांना मात्र पाहायला गेला होता, सजवलं गेलं होतं केडी यांनी. त्याच्यानंतर तिसरा बॉल डॉट. आणखी एकदा आक्रमण, डिफेक्सचा कव्हरला, क्रिकेटचा नजाकत, सौंदर्य, ताकद सगळ्यांचा परफेक्ट मिलाप होता, परंतु तेवढा क्षेत्ररक्षणाचा दर्जा दाखवणारा मात्र क्षेत्ररक्षण तिथे मात्र पाहायला मिळालं आणि अंतिम क्षणी मात्र इथे बॉल अडवला गेलाय. वा वॉट मात्र क्षेत्ररक्षण अफलातून, खराब थ्रो, बॅकअप नाही आहे तिथे आणि त्याचा फायदा उचलला गेलाय आणि एकूण धावा या बॉलवरती आल्या आहेत 4 धावा. म्हणजे जरी चौकार ठोकला नसला तरी सुद्धा इथे एकूण धावा धावपलकावरती 4 येताना पाहायला मिळाल्या. 10 धावा धावपलकावरती, 11 धावा धावपलकावरती मात्र लागल्या जातात आतापर्यंत. 12 धावा. वाव, आणखी क्लास, भिंगरी सारखा अगदी गिरकी घेतली होती, फिरकी घेतली होती, बॉल होतोय फरार, सीमारेषा पार, धावा येतील मात्र ते 4 4 4 चौकार. मात्र ते ठेवताना पाहायला मिळत आहेत. वाव, इथे मात्र पाहायला गेलं तर अप्रतिम मात्र फलंदाजी, ज्या फलंदाजीची मात्र गरज आहे ती फलंदाजी मात्र सातत्याने करताना पाहायला मिळत आहेत. आणि म्हणतात ना की सुरुवात करायला घाबरू नका, योग्य सहकारी निवडा, सहकारी तुमच्या समवेत आहे आणि तशी सुरुवात होताना इथे मात्र पाहायला मिळतोय. मिड टायमिंग शॉट आहे, फटका हवेत आहे, क्षेत्ररक्षक आहे तिथे बॉलपर्यंत पोहोचतात, बॉलला उचलल्यापैकी करतील तोपर्यंत इथे सहजरित्या 2 धावा इथे कंप्लीट केल्या जात आहेत. केडी यांना छत्रपती शिवाजी महाराजांचं मात्र वाक्य आठवावं लागेल. सुरुवात करा, योग्य सहकारी तुमच्या सोबत आहे, शिस्तबद्ध पद्धतीने काम करा, शक्तीपेक्षा युक्तीचा वापर करा, स्पर्धकाला घाबरू नका, नियोजनावरती भर द्या, शांत डोक्याने निर्णय घ्या, कधीच खचून जाऊ नका आणि स्वतःचे अस्तित्व निर्माण करा, परिस्थितीला सामोरे जा. आणि ही परिस्थिती आपल्याला पाहायला मिळतोय, ज्या परिस्थितीवरती तुम्ही खेळताय त्या परिस्थितीला तुम्हाला सामोरं जावं लागेल, कारण तुम्हाला जमवायच्या 62 धावा आणि 62 धावांचा पाठलाग करत असताना
इथे षटक क्रमांक पहिला समाप्त झालाय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 18 धावा धावफलकावरती लागल्या जातात त्या गणेशवाडी टीमच्या. हा क्रिकेट आहे आणि सातत्याने तेच म्हटलं जातं. सूर्याने जर का कॅच पकडली नसती तर वर्ल्ड कप जिंकला नसता आणि सूर्याने कॅच पकडली आणि त्याच्यानंतर मात्र 140 करोड भारतीयांचे स्वप्न साकार झाले आणि त्याच क्रिकेटला जपणारे, क्रिकेटला देव मानणारा हा मात्र भारत देश. आणि खास करून या रामलीला मैदानाचा उल्लेख केला तर रामलीला मैदानामध्ये अनेक मोठमोठ्या स्पर्धा सातत्याने संपन्न होत असे एक इतिहास आहे या मैदानाला. जसं भूमिपुत्र मैदान म्हटलं जातं त्या भूमिपुत्र मैदानाचंही नवी मुंबईमध्ये ख्यातिलक नाव आहे, तसंच या रामलीला मैदानाचं सुद्धा नाव आहे. हे दोन मैदानं म्हटल्यानंतर अनेक खेळाडूंचे स्वप्न असतात. उमेश म्हात्रे सारखे या मैदानामध्ये प्रत्येकाला खेळण्याचं आणि स्वप्न साकार केलंय. डॅशिंग अध्यक्ष सचिनजी देसाई साहेबांनी कराड तालुक्यातील अनेक खेळाडूंचं आणि एक जबरदस्त दैदिप्यमान डोळ्यात पारणं फेडावी अशी एक स्पर्धा संपन्न होताना आपल्याला पाहायला मिळतोय. पाहिजे सर्वात मोठे यश खूप वेळा सर्वात मोठ्या निराशेनंतर मिळतं. तुम्हाला इथे चांगला खेळ करावा लागेल. आणखी एक चांगला टायमिंग आहे. क्षेत्ररक्षक आहे, क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून वाव क्लास, इथून बॉल चालला सीमा पार, होतोय फरार, सीमारेषा पार, धावा येतील मात्र इथे 6 षटकार. पाहायला गेलं तर केडी सांगतोय वाघ तुम्ही, सिंह तुम्ही, पण या मैदानाचा रिंग मास्टर मी. आणि तशीच काहीशी खेळी इथे मात्र खेळताना पाहायला मिळत आहेत. केडी ऑन फायर. 4 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय आणि 4 बॉलमध्ये त्यांच्या नावावरती मात्र पाहायला गेलं तर 2 चौकार आणि 2 षटकारानं 5 बॉलमध्ये चांगली खेळी इथे मात्र साकारताना पाहायला मिळतात. 20 धावा आणखी मात्र ऍड होतील इथे. आणखी क्लास आणि क्लासिकल हा मात्र फटका पाहायला मिळतोय. जबरदस्त केडी ऑन फायर. हाई बॉल मात्र सो ब्युटिफुल, सो एलिजेंट, सीमा पार, 6 धावा षटकार. बदलले गेले 9 बॉलमध्ये 30 धावांची गरज. ऑन फायर केडी मात्र खेळताना पाहायला मिळतात. 62 धावा जमवल्या होत्या. मॅच मात्र इथून पाहायला गेलं तर वीरवाडी वन साइड जिंकतोय की का असं काहीसं चित्र होतं, परंतु केडी यांनी जे दाखवलंय आज पाहिलंय ते मात्र आज अविस्मरणीय आहे. षटकार आणि चौकारांची भाषा बोलणारे खेळाडू म्हणजे केडी आज स्ट्राईकला मात्र अजूनपर्यंत पाहत आहेत. इथून धावपालकावरती धावा लागल्या जातात त्या 32 धावा 32. 30 धावांची अजून गरज आहे येणाऱ्या 9 बॉलमध्ये. थोडासा प्रेशर आता इथे मात्र क्रिएट झालाय गोलंदाजांवरती. अमोल गोलंदाजी मार्कवरती. केडी स्ट्राईक एंडला आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणखी क्लास 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 रोखोनी नजर मात्र बॉल वरती आकार उकार बहार सत्वर तत्पर उत्तर देत बॉल झालाय फरार, सीमारेषा पार. षटकारांची हॅट्रिक ठोकतोय केडी ऑन फायर. भाई आग से नहीं केडी के नाम से डर लगता है. हा येतोय षटकार आणि या षटकारानंतर धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत त्या 38 धावा 38 आणि 38 मध्ये 32 धावा वैयक्तिकरित्या केडी यांच्या मात्र बॅटमधून आल्यात. वॉट फलंदाजी, अफलातून खेळ इथे मात्र साकारला जात आहे. हा आहे क्लास, हा आहे क्रिकेट. हाफ ट्रॅकर बॉस ओव्हर डिलिव्हरी इथे मात्र पाहायला मिळालं. चेंज ऑफ द स्पेस वाईटचा अपील इथे मात्र जरूर केडी यांनी केली होती, परंतु योग्य टप्प्यावरचा बॉल आणि डॉट बॉल आलाय. आता डॉट बॉल थोडंसं प्रेशर क्रिएट करेल केडी यांच्यावरती. अमोल प्रेशरमध्ये होते. षटकारांचे हॅट्रिक ठोकल्यानंतर इथून थोडासा मात्र बदलाव झालाय. हाही मात्र व्हाईट बॉल नाहीये. चांगला बॉल इथे मात्र डिलिव्हरी केला गेलाय. बॅक टू बॅक दुसरा डॉट बॉल आणि या डॉट बॉल नंतर मात्र षटक क्रमांक समाप्त झालाय दुसरं आणि 2 षटकांच्या खेळी नंतर धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत त्या 38 धावा. आता इथून येणारे 6 बॉल
आणि 6 बॉलमध्ये मात्र बनवायच्या आहेत 24 धावा. 6 बॉल 24 समीकरण बनलं गेले. हे 2 डॉट बॉल खूप महागडे मात्र होताना पाहायला मिळाले, कारण स्ट्राईक सुद्धा केडी यांच्याकडे नसणार आहे. स्ट्राईकला विकास असतील. चला टीम मीटिंग घेऊ नका प्लीज, मी विनंती करेन, कारण अजूनपर्यंत आम्हाला भरपूर सारे सामने उरकायचे आहेत. इथून गणेशवाडी जिंकेल का? कारण वीरवाडी या संघाकडे मात्र डिफेन्स करण्यासाठी 24 धावा आहेत. 24 धावा 6 बॉलमध्ये बनवायचे आहे ते गणेशवाडी टीमला. जेव्हा भविष्य धुक्यासारखं अस्पष्ट दिसतो ना, तेव्हा तुमचा फोकस हा वर्तमानवरती असला पाहिजे. आता इथून वर्तमान काय आहे ते पाहणं गरजेचं. 6 बॉलमध्ये 24 धावांची गरज. स्ट्राईकला असतील विकास. विकास आपल्या टीमचा विकास करतील का ते पाहणं गरजेचं. 6 बॉल 24 समीकरण आपल्याला पाहायला मिळेल. ते विकास ऑन स्ट्राईक. गोलंदाजी मार्कवरती रोहित यांना मात्र आमंत्रित केलं जातोय. पहिल्याच बॉलवरती आक्रमण केलंय. म्हटलं जाताना जे प्रयत्न न करता मिळत नाही ते जीवनभर टिकत नाही, आणि जे जीवनभर टिकतं ते प्रयत्न न करता मिळत नाही. प्रयत्न चालू आहेत विकास यांचा विकास करण्याचा. बॉल होतोय फरार, सीमारेषा पार. धावा येतील मात्र लॉंग ऑनचा फटका येतोय मात्र हा षटकार. झालंय आणि इथून एक सिंगल मात्र येताना पाहायला मिळेल. आणि या सिंगल नंतर धावफलकावरती धावा लागल्या जाते त्या 45 धावा. आता 4 बॉलमध्ये 17 धावांची गरज आहे. नशिबावरती अवलंबून राहू नका, कारण नशिबाचा भाग हा 1% असतो आणि मेहनतीचा भाग हा 99% असतो. तुम्हाला इथून मेहनत करावी लागेल. मेहनतीशिवाय तुम्हाला काहीच नाहीये. आणखी एक फटका चांगला आहे. ताकदीचा वापर. गरुडा इतके उडता येत नाही म्हणून चिमणी कधी उडण्याचे सोडत नाहीये. आम्ही जरी चिमणी असलो, जरी केडीच्या बॅटमधून मात्र इथून अफलातून फलंदाजी होताना पाहायला मिळते. ऑन 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 फायर केडी. षटकार. स्ट्राईकला केडी आहेत. आपल्याला किती लोक ओळखतात ना याला महत्व नाहीये, तर ते आपल्याला का ओळखतात याला महत्व आहे. तुम्हाला ओळख निर्माण करायची आहे, तुम्हाला स्वतःला सिद्ध करायचं आहे. आधी स्वतःला सिद्ध करा. जग आहेच तुम्हाला प्रसिद्ध करायला. केडी 42 धावांवरती वैयक्तिकरित्या मात्र खेळताना पाहायला मिळत आहेत. अफलातून गोल फलंदाजी. धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत त्या 53 धावा. आता येणारे मात्र 2 बॉल आणि विजयासाठी 9 धावांची गरज. 2 बॉल 9 धावा. केडी ऑन स्ट्राईक, परंतु इथे यष्ट्या उद्ध्वस्त. यश मिळवण्यासाठी सगळ्यात मोठी शक्ती आत्मविश्वास. शून्यातून विश्व निर्माण करण्याची जिद्द ज्याच्या अंगी असते तोच खरा कर्तृत्ववान. चला पण तर आता मान्यवर इथं उपस्थित आहेत. आज या स्पर्धेचा ते आनंद घेतात आणि आपल्या सचिन देसाईच्या अग्रार आमंत्रणाला मंत्र मान देऊन या स्पर्धेला ते उपस्थित झालेले आहेत. तर आमचे सत्कारमूर्ती आहेत. सर्वप्रथम मी विनंती करतोय आमच्या कोपरकिरणे गावचे ग्रामविकास मंडळाचे उपाध्यक्ष, ज्ञानविकास संस्थेचे खजिनदार आणि ज्या ज्या वेळेस कराड ग्रामीण क्रिकेट संघटनेला मैदानाची गरज लागते त्या वेळेस मात्र भूमिपुत्र क्रीडांगण ज्यांच्या माध्यमातून उपलब्ध करून देणारे आमचे भाऊ म्हणजे विद्यानंद पाटील यांचा सन्मान करण्यासाठी मी विनंती करतोय कराड ग्रामीण क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष सचिन देसाईला की आपल्या शुभ हस्ते विद्यानंद पाटील भाऊ यांचा यथोचित सन्मान आपण करायचा आहे.
कराड ग्रामीण क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष सचिन देसाई यांच्या शुभ हस्ते आमचे सन्माननीय श्री विद्यानंद पाटील भाऊ यांचा सन्मान या डॅशिंग अध्यक्ष चषक पावसाळी रबर बॉल स्पर्धेमध्ये केला जातोय. महाराष्ट्राचं वस्त्र अलंकार, मायेची उबदार शाल आणि सौंदर्याचं आणि प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण म्हणून एक सन्मान चिन्ह देऊन आपण भाऊंना सन्मानित करतोय. त्यानंतर पुढचे सत्कार मूर्ती आहेत आमचे घनसोली गावचे क्रिकेट प्रेमी. नवी मुंबई प्रीमियर लीग मध्ये प्रत्येक वर्षी टॉनी टायटन्स हा